हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लॅक कलरच्या ब्लाऊजवर सुंदर अशी डिझाईन बनवणार आहेत। तर मैत्रिणींनो बघा, इथे आपण ब्लाऊजची उंची घेतलेली आहे 13.5 इंच, छातीचं माप घेतलेलं आहे 10 इंच, मुंढा घेतलेला आहे 6 इंच, गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि गळा उंची आपण घेत आहोत 9 इंच। तर इथे गळा उंची 8.5 इंच आहे, तर त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून आपण इथे 9 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे। तर बघा, खालच्या साईडने आपण 2.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता इथे असा बॉक्स तयार करून घेऊया। तर बघा, थोडासा डार्क असा बॉक्स तयार करून घेऊयात, जेणेकरून आपला दुसऱ्या साईडने उमटली यासाठी। तर आपण ह्या नेटच्या ब्लाऊजवर सुंदर अशी वन साईड डिझाईन बनवणार आहोत। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, ह्या पद्धतीने आपण इथे टॅप टॅप करून घेऊयात, जेणेकरून दुसऱ्याही बाजूने जी मार्किंग केलेली आहे ती उमटल्या जाईल। तर बघा, आता इथे थोडंसं आपण स्केलच्या साहाय्याने डार्क करून घेऊयात। तर बघा, इथे सरळ रेषेही डार्क करून घेऊयात। तर बघा, आता आपण असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे। तर बघा, इथे आपल्याला उजव्या साईडने डिझाईन बनवायची आहे। तर त्यासाठी बघा, इथे आपण राऊंडमध्ये वन साईड आकार टाकून घेतलेला आहे आणि एक साईडने आपण जशी सरळ रेष होती ती तशीच ठेवून घेतलेली आहे। आता उजव्या साईडने आपल्याला इथे 1-1 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघा, इथे 2-3 ठिकाणी मार्किंग करून घ्यायची आहे आणि जसा आपण राऊंड आकार दिलेला आहे तसाच इथे राऊंड आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा, अगोदर आपण इथे बॉक्स तयार करून घेऊयात आणि बॉक्स तयार करून झाल्यावर आपल्याला असाच इथे राऊंडमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघू शकता, ह्या पद्धतीने आपण इथे आकार देऊन घेतलेला आहे। तर आता आपल्याला घ्यायचा आहे ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे, मेन कपड्यावर आपल्याला वरचा जो आकार दिलेला आहे तेवढाच आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा, इथे आपण खडूने मार्किंग करून घेऊयात, खालच्या साईडने आणि वरच्या शोल्डरच्या साईडने, दोन्ही साईडने आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे। आणि आता इथे बॉक्स तयार करून घेऊयात आणि एक साईड आपण अशी मार्किंग करून घेऊयात आणि दुसऱ्याही साईडने आपल्याला चौकोन करायचं आहे, तर ते करून घेऊयात। तर बघा, हा नेटचा कपडा असल्यामुळे थोडंसं फेंट दिसते, तर इथे थोडंसं मी डार्क करून घेते, जेणेकरून व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसेल ह्यासाठी। तर बघू शकता, आपण इथे आकार देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला अस्तरवरचा जो आकार आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे। जो मोठा आकार आहे तोच अस्तरवर कट करून घ्यायचा आहे आणि नेटचा जो पीस आहे तर त्या पीसावर आपण हा छोटा आकार आखून घेतलेला आहे, तर तो आकार इथे कट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता, आपल्या इथं अस्तरवर गळा कट करून झालेला आहे आणि आता जो राऊंड भाग आहे तो भाग आपल्याला एक साईड फोल्ड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता, ह्या पद्धतीने आपण इथे फोल्ड करून घेऊया, जेणेकरून कपड्याचे धागे दोरे निघणार नाहीत यासाठी। आणि जिथे राऊंड आहे तर राऊंडमध्ये जशास तशी आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या गळ्याचा आकार बिघडणार नाही यासाठी। तर बघा, जिथपर्यंत आपला राऊंड आकार आहे तिथपर्यंत आपण इथे शिलाई टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला घ्यायचा आहे ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे, तो मेन कपडा घेऊन आपण जो राऊंड आहे तो उजव्या हातावर येईल ह्या पद्धतीने आपल्याला ब्लाऊजचा मेन कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे। सर्वात अगोदर इथे आपण कमरेच्या साईडने शिलाई टाकून घेऊयात। तर बघा, कमरेच्या साईडने शिलाई टाकून झाल्यावर आपल्याला इथे गळ्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। तर सर्वात अगोदर इथे आपण टाचपिन लावून घेऊयात, जेणेकरून शिलाई टाकायला सोपं जाईल आणि कपडाही घसरणार नाही यासाठी। तर बघा, इथे टाचपिन लावून झालेले आहेत। आता आपण इथे कडेकडेने शिलाई टाकून घेऊयात। तर बघू शकता, ह्या पद्धतीने आपण इथे शिलाई टाकून घेणार आहोत आणि आता इथे आपल्याला नेटचा जो कपडा आहे तो इथे 1 इंच आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। तर बघा, शिलाई टाकून झाल्यावर आपण जिथून मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत आपल्याला हा कपडा कट करून घ्यायचा आहे। तर बघा, इथे परत एकदा मी मार्किंग करून घेते आणि जिथून मार्किंग आहे तिथूनच आपल्याला अगदी हळूवारपणे हा कपडा कट करून घ्यायचा आहे। डिझाईन आहे त्यामुळे एक्स्ट्राचा कट लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। अगदी सावकाश आपल्याला इथे कपडा कट करून घ्यायचा आहे। तर बघा, इथे नेटचा कपडा आपला कट करून झालेला आहे। आता आपल्याला इथे गोट लावून घ्यायचा आहे।
तर इथे नेटच्या कपड्याचाच मी गोट लावून घेणार आहे. तर इथे गळ्यामध्ये थोडं कमी जास्त झालेलं आहे, ते लेवल करून घेतलेलं आहे. तर बघा इथे गळा कट करून झालेला आहे. तर आता आपल्याला इथे गोटपट्टी लावून घ्यायची आहे. तर गोटपट्टी इथे मी नेटचीच घेतलेली आहे. कडेने जो प्लेन नेट होता तर त्याची इथे गोटपट्टी लावून घेतलेली आहे, जेणेकरून आपण इथे साईडने नेट ठेवलेला आहे तर त्या नेटला व्यवस्थित बसेल ह्यासाठी. आणि जिथे कोण आहे तिथे एक प्लेट टाकून घेतलेली आहे. आणि आता जसा राऊंड आहे तसंच राऊंडनं जशाच तसा राऊंड घेऊन आपल्याला इथे गोटपट्टी लावून घ्यायची आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने कपड्याला कुठेही ओढाताण करायची नाही, अगदी सावकाश अशी पट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा एक्स्ट्राची पट्टी इथे आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट दिल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते ह्यासाठी. आता वरून आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून जी पट्टी आहे तर ती फिनिशिंग सहित छान बसेल. यासाठी आपल्याला इथे गोटपट्टीच्या साईडने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघू शकता इथे दाब शिलाई देऊन झालेली आहे. आता पूर्ण पट्टी मधल्या साईडने दुमडून आपल्याला वरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे. शिलाई देताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. एकसारखी शिलाई मार्जिन देऊन आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण इथे शिलाई टाकून घेत आहोत. आणि मैत्रिणींनो, कोणत्याही साडीवर मॅच होणारा नेटचा ब्लाऊज आपण तयार केलेला आहे. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. आता इथे साईडने शिलाई मारून आपण अस्तर फिटिंग करून घेऊयात. तर बघा अगदी कडेकडेने शिलाई टाकून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर इथे अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला तो कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघा इथे दोन्ही बाजूने आपला अस्तर फिटिंग करून झालेला आहे. आता आपल्याला इथे कमरेच्या साईडने कमरपट्टी लावून घ्यायची आहे. तर बघू शकता आपल्याला गळ्यालाही फिनिशिंग छान आलेली आहे आणि फिनिशिंग सहित आपण अस्तर फिटिंगही करून घेतलेलं आहे. तर आता इथे गळ्याच्या मध्ये जो कपडा उरलेला होता तर त्यामध्ये आपण इथे 1.5 इंचाची कमरपट्टी काढून घेत आहोत. इथे सेंटरला आपण एक जॉईंट देऊन घेऊयात आणि कडेकडेने शिलाई टाकून घेऊयात. तर एक साईड दुमडून इथे आपण शिलाई टाकून घेणार आहोत. तर बघा ह्या पद्धतीने. आणि आता इथे कमरेच्या साईडने ही पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे. तर बघा कमरपट्टी लावताना एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे कमरपट्टी लावून घ्यायची आहे. शिलाई टाकून झाल्यावर आपल्याला इथे ज्या पट्टीच्या साईडने आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई दिल्याने फिनिशिंग छान येते, त्यासाठी दाब शिलाई देणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा आता पूर्ण पट्टी मधल्या साईडने दुमडून पुन्हा एक आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा कमरपट्टी लावून झालेली आहे. तर आता आपल्याला इथे शोल्डरचा सेंटर पॉईंट घेऊन आपल्याला इथे मागच्या साईडचे टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर खालच्या साईडने अर्धा इंच घेऊन वरच्या साईडने निमुळता असं आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे. टक्स टाकताना शोल्डरचा सेंटर पॉईंट घेऊन टक्स टाकायचा किंवा गळ्यापासून पुढे 4 इंचावर मार्किंग करून टक्स टाकून घ्यायचा आहे. तर दोन्ही टक्स एकसारखेच आले पाहिजे. तर मैत्रिणींनो बघा आपला सुंदर असा गळा तयार झालेला आहे. धन्यवाद.